अरे साप आमचे महानायक महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध जगद्गुरु संत रोहिदास महाराज जिच्या खुशीमध्ये स्वराज्य निर्माण झालं त्या राष्ट्रमाता जिजाऊ बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 12व्या वर्षी बुद्धभूषण करता येणारे शिवपुत्र संभाजीराजे ज्या महामानवाने अज्ञानातून दूर करून अक्षराक्षरांची ओळख करून देणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले श्री शिक्षणाच्या प्राणज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आरक्षणाचे उदारक राजश्री शाहू महाराज या तमाम महापुरुषांना आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये अंतर्मुख करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे संत गाडगे महाराज संत रोहिदास महाराज संत तुकाराम महाराज या क्रांतिकारी महापुरुषांच्या विचारांना प्रथम अभिवादन। आज ज्यांच्या 126वी जयंती साजरी करत आहेत आपले सर्वांचे प्रेरणादाती त्यागमूर्ती माता रमाई यांच्या क्रांतिकारी विचारांना प्रथम अभिवादन मानाचा मुजरा करतो। मी प्रबोधनकार रोहिदास सुशिरे आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आपला आवाजच येत नाही। सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय भीम। बायांचा आवाजच येत नाही। अरे बाबासाहेबांचे पाईक आहे आम्ही रमाईचे लेख आहेत। सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय भीम। आज या महानगरीमध्ये मला 126च्या जयंती निमित्त सर्व राजमान येथील प्रचोकशील सर्व बंधू आणि भगिनींनो त्यागमूर्ती रमाईचा हा जन्मोत्सव काय 1898 साल 7 फेब्रुवारी दाभोळच्या बंदराजवळ एक घर होत। त्या झोपड्यामध्ये भिक्खू तात्रे नावाचा व्यक्ती रुक्मिणीचं घर आणि त्या बंदरावरती काम करणारा भिक्खू तात्रे यांचे लेख त्यागमूर्ती रमाई त्यावेळेस बंदरावर काम करत असताना भिक्खू तात्रेंचा व्यवसाय होता बंदरावरून माशाची पेटी आणायची ती बाजारात टोपली आणायची ती बाजारात द्यायची। एक दिवस भिक्खू तात्रेंना रक्ताची उलटी झाली आणि रामाची आई रुक्मिणी हिला चिंता पडली। एक मुलगी दाभोळ्याजवळ दिलेली